नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। आयुष्य म्हटलं की संकटे येतातच आणि संकट आलं म्हणून घाबरून जायचं काय कारण नाही, परंतु काही लोक संकट आले की तुटून जातात। म्हणजे कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड बना देते हैं। काही माणसं रेकॉर्ड बनवतात। ही सत्य परिस्थिती आहे की तुमची मानसिकता कशा पद्धतीने त्या समस्येला सामोरं जाण्याचे आहे त्याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो। खरंच आहे, आपण जर एखाद्या समस्येला खंबीरपणे सामोरं गेलो तर आपल्याला ती समस्या कोणत्याही पद्धतीने अडचणीची ठरत नाही। चला तर पाहूया, एक उदाहरणाद्वारे आपण हे शिकतोय की आपल्या जीवनामध्ये सुद्धा कसे चेंजेस येतात आणि कशा पद्धतीने आपल्याला बदल करायला लागतो। 29 जून 2024 रोजी भारतानं विश्वकरंडक जिंकला 20चा, हे आपल्या सर्वांना माहित आहे। खरं म्हणजे त्या दिवशी सर्वप्रथम रोहित शर्माने टॉस जिंकला आणि भारतानं पहिल्यांदा बॅटिंगला चालू केले आणि आपण आनंद होतो की भारत निश्चितच 2011 साली भारतानं विश्वकरंडक उंचवला होता, तो आता आपल्याला मिळेल अशा काही आविर्भावात आपण त्या ठिकाणी बसलेलो होतो। परंतु टॉस जिंकला आणि बॅटिंगसाठी आपली टीम मैदानात आली आणि एका पाठोपाठ एक 3 विकेट गेल्या। आपल्या मनामध्ये पाल चुकचुकली, अरे काय होते आता। अगदी असंच आहे आपलं सुद्धा, एखादं काम चालू करताना त्या कामाला आपल्याला अनेक अडचणी येतात, परंतु आपण त्याच्यासमोर घाबरायचं नाही। हे आपण कुठून शिकलं पाहिजे तर 3 विकेट गेलेले असताना सुद्धा अक्षर पटेल आणि विराट कोहलीनं ज्या संयमानं बल्लेबाजी केली आणि भारताला एक सन्मानजनक स्कोर 176 धावापर्यंत नेऊन ठेवलं। मित्रांनो, आपण ही संकट असताना आपल्या जीवनामध्ये संयम ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी अगदी जशी अक्षर पटेल आणि विराट कोहली यांनी जशी फलंदाजी करून भारताला एक उत्कृष्ट स्कोर निर्माण करून दिला, तसाच आपल्या आयुष्याचा उत्कृष्ट स्कोर बनवण्यासाठी आपल्यालाही संयम ठेवणं गरजेचं आहे। या दोघांसारखे 176 रन अगदी सन्मानजनक स्कोर होता। आपल्याला वाटलं की काय होईल याची खात्री नव्हती, पण नक्कीच आपल्याला असा विश्वास वाटायचा की आपण नक्की जिंकू आणि दक्षिण आफ्रिकेची टीम त्या ठिकाणी फलंदाजीला आले आणि त्यांच्याही 2 विकेट अगदी लवकर पडल्या। आपल्याला वाटलं की आपण जिंकलो, नक्कीच जिंकलो आणि आपण जिंकणारच किंवा आपण जिंकलो या आविर्भावातच त्या ठिकाणी बसलेलो होतो। आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं क्विंटन डिकॉक आणि क्लासन हे अप्रतिम बल्लेबाजाची जोडी त्या ठिकाणी खेळायला आले आणि त्यांनी 90 बॉलमध्ये 146 रनांपर्यंत अगदी त्यांच्या टीमला नेऊन ठेवलं। त्यावेळेस मात्र आपल्याला असं वाटायला लागलं की निश्चित पद्धतीनं आपण हारतो की काय। आपल्या मनात सुद्धा पाल चुकचुकली। आपलंही असंच आहे, एखादं कठीण काम करताना ते पूर्ण होईपर्यंत खात्री येत नाही, परंतु ते करणं गरजेचं आहे। कसं करणं गरजेचं आहे। अगदी 30 बॉल 30 रन्स होत्या। आपल्या आयुष्याचे आत्तापर्यंत काही भाग गेलेला असेल, अगदी 15 ओव्हर सारखं, म्हणून उरलेला भाग असा सोडून द्यायचा नाही। ते 30 रन्स 30 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला बनवायचे होते। क्लासन सारखा बल्लेबाज त्या ठिकाणी होता, परंतु आपली टीम विजुगोषी वृत्तीने त्या ठिकाणी लढली होती। आपलातून असं त्या ठिकाणी ओव्हर जे आपल्या बुमरानं टाकलेली होती, तो एक चेंडू अचूक पद्धतीने टाकला आणि भारताला त्या मॅचमध्ये खेचून आणण्याची ती ओव्हर। अगदी आपणही असंच आहे, आपले राहिलेले क्षण किंवा आपण जे काम करतो त्या प्रत्येक क्षणाला आपल्याकडे अट्रॅक्ट खेचून आणायचं, अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटनं। असं चालत असताना सुद्धा अगदी त्याच वेळेस एक त्यांचा पहाडासारखा व्यक्तिमत्व म्हणजे मिलर त्या ठिकाणी खेळत होता आणि अजूनही आपल्याला वाटत नव्हतं की काय होईल, काय सांगता येत नाही। मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा असाच क्षण येतो जसा सूर्यकुमार यादवनं मिलरचा तो कॅच आपलातून पकडला आणि भारताकडे ती मॅच खऱ्या अर्थानं टर्निंग झाली। कॅच विन मॅच म्हणलं जातं। आपण सुद्धा प्रयत्न करताना असा एखादा सुवर्ण संधी आपल्याकडे येईल, त्याला त्या कॅच करता आली पाहिजे। जसं मिलरचा कॅच ज्या पद्धतीनं सूर्यकुमार यादवने केला आणि आपणही तसंच आपल्या आयुष्याचे क्षण कॅच करत पुढे जायला हवं। आणि त्यावेळेस भारतानं तो
विश्वकरंडक विजयघोषी वृत्तीनं लढवून त्या ठिकाणी उचलला. मित्रांनो, आपण जर सातत्यानं प्रयत्न केलं, आपण जर त्या ठिकाणी भारतीय टीम सारखं 30 बॉल 30 रनासाठी लढली होती, अगदी तसाच लढलो, मागं नाही हटलो, जर त्यांनी अशीच मानसिकता बनवली असती खेळाडूंनी की नाही चला आता आपण 30 बॉल 30 रनासाठी आपण दक्षिण आफ्रिकेला थांबवू शकत नाही, त्यांनी पराभूत मानसिकता बनवली असती तर भारताची टीम त्याच वेळेस खऱ्या अर्थानं पराभूत झाली असते. योद्ध्यासारखे लढले त्या 30 रनांसाठी. म्हणूनच आपण तो 29 जून 2024 रोजी आपण तो विश्वकरंडक उंचवला. मित्रांनो, आपण योद्ध्यासारखं लढायचं. जसं 30 बॉल होते 30 रन्स होत्या, अजून भरपूर आहे आपल्यामध्ये. अगदी असाच योद्ध्यासारखं लढायचं, कारण जसा योद्धा लढतो रणांगणात त्याच्यावरच त्याचं यश अवलंबून असतं. जसं भारतीयांनी त्यांच्या आपल्या विजयाचा करंडक भारतीय टीमनं आपल्या उंचवला, अगदी तसाच तुम्हालाही तुमच्या विजयाचा करंडक उंचवायचा आहे. यासाठी सतत विजयघोषी वृत्तीने लढत राहा, असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.